जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण 2 अंतर्गत 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये योग संगम आणि हरित योग उपक्रम राबविण्यात येणार आहे। त्यामुळे संबंधित घटकांनी सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी केले आहे। येत्या 21 जूनला संपूर्ण देशात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम सकाळी 6:30 ते 7:45 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे। सदर कार्यक्रम माननीय पंतप्रधान यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथून राष्ट्रीय कार्यक्रमाशी समांतरपणे होणार आहे। यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या किंवा परिसरातील आयुष्यमान आरोग्य मंदिर यांच्या सहकार्याने उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे। तसेच सर्व ग्रामपंचायतीमध्ये हरित योग उपक्रम 21 जून पासून घेण्यात येणार आहे। पारंपरिक योगाभ्यासासोबत पर्यावरणीय शाश्वततेला देखील प्रोत्साहन या माध्यमातून देण्यात येणार आहे। या वर्षीच्या योग दिनाच्या कार्यक्रमासोबतच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आणि समुदायाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणीय उपक्रमांचा समावेश यामध्ये केला जाणार आहे। याचबरोबर ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य व इतर जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 संबंधित लाभार्थ्यांची बैठक आयोजित करणे, कार्यक्रमाआधी परिसर आणि पाणी स्वच्छता, आरोग्य संबंधित पायाभूत सुविधा स्वच्छ करणे, महत्त्वाच्या जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 मालमत्तांसमोर योग सत्र आयोजित करणे इत्यादी उपक्रम घेण्यात येणार आहे। सदर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सर्व संबंधित घटकांनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय खारकर यांनी केले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।